आज आपण आमच्या या संस्कार वाड्यावरच्या एका वेगळ्या आणि छान फुलझाडाविषयीची माहिती घेणार आहोत. हे तशी खूप सारी जवळजवळ 100च्या पुढच्या फुलांची व्हरायटी इथं आहे. त्याच्यामध्ये नुसत्या जास्वंदीच्याच 22 व्हरायटी इथं आहेत. त्यापैकी आज जे फुलझाड वेगळं आहे की ज्याने मला रात्री खूप छान आनंद दिला आहे, त्या फुलझाडाविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. बघा, हे आहे आमच्या अंगणातलं रातराणीचं झाड. बरोबर, आपण ओळखलं रातराणीचं झाड. नाईट ब्लूमिंग जस्मिन म्हणतात त्याला, रात्रीची चमेली असं म्हणतात. इतका अप्रतिम सुगंध. मी आता याचा व्हिडिओ करण्यावाटेमागचं कारणच हे आहे. हे अंगणातलं झाड जे आहे ना, अख्खा परिसर, याच्यापासूनच्या 100 मीटर परिसरापर्यंतचं जो सगळं वातावरण जे आहे ते अगदी अत्तरनं सडा सिंपन केल्यासारखं इतका छान सुगंध याचा येतो. हे फक्त रात्री उमलतं आणि सकाळी ह्याची फुलं जी आहेत ती परत बंद होतात. दिवसा त्याचा वास येत नाही, म्हणून त्याला रातराणी म्हणतात. ह्या झाडात अंगणात असणं म्हणजे तुमच्या सगळ्या मनावरचा दिवसभराचा ताण निघून जाणं, शरीरातली सगळी ऊर्जा परत येणं, इतकं खूप सारं या झाडाच्याबद्दल आपल्याला सांगता येईल. आणि ह्या झाडा जसं याचा सुगंध खूप छान आहे, तसंच याचे काही आयुर्वेदामध्ये सुद्धा काही फायदे सांगितलेले आहेत. म्हणजे याचं पान जे आहे ते कुठं आपल्या जखम झाली तर त्या जखमेला बरं करण्यासाठी, किंवा सूज आली तर सूज झालेल्या भागावरती लावण्यासाठी सुद्धा या रातराणीच्या पानाचा वापर करतात. म्हणजे मी याच्या अगोदर तुम्हाला सोनचाफ्याचा व्हिडिओ सांगितला होता. त्या सोनचाफ्याचा दिवसा येणारा सुगंध आणि रात्रीचा जो आहे ना, हा या रातराणीचा सुगंध तुम्ही नाहीच आहे. हा आनंद नाहीच आहे, कुठंच नाही. इतका अप्रतिम असा ह्या रातराणीचा सुगंध. तुम्ही जर आत्तापर्यंत त्याचा अनुभव घेतला नसेल तर नक्की घ्या. तुमच्यासुद्धा अंगणात असं एखादं रातराणीचं एखादं झाड नक्की असू द्या. का तर रात्रीचा तो निशिगंधाचा एक सुगंध असतो, तेही आहे आमच्याकडं. निशिगंध तेही रात्री सुगंध येतं, पण त्यापेक्षाही अप्रतिम म्हणजे इथं असं सुगंधाचा महापूर उसणतो. इतकं सुगंध या रातराणीचा येतो. त्यामुळं आपल्या घराला प्रसन्न, आनंदी आणि ताणतणाव रहित ठेवायचं असेल तर हे झाड आपल्या अंगणात नक्की लावा. धन्यवाद.